तहसील कार्यालय खंडाळा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आज निवेदन देण्यात आलेलं आहे। मागील 8 दिवसापासून अतिवृष्टी होत आहे। या तालुक्याला दुष्काळाने शेतकरी सगळे होरपळलेले असताना अजूनही संपूर्णपणे दुष्काळाचं जे सहाय्य निधी आहे, मोबदला आहे, तो आजतागायत 50% शेतकऱ्यांना मिळालेला नाही। त्याच्या संदर्भात आज तहसीलदार साहेबांशी आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि त्याबाबत सकारात्मक भूमिका शासनाची या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी व्यक्त केलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उभं पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली आहे। त्याचंही तातडीनं या सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्याचं पाहणी करावी आणि लवकरात लवकर मोबदला या शेतकऱ्यांना मिळावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे। खरं म्हटलं तर आज शासनाच्या वतीनं या गोष्टींची ताबडतोब कारवाई ही व्हावी ही अपेक्षा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक संवेदनशील राज्यकर्ते म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। त्यांचा किस्सा आठवतो की ज्या वेळेला पानिपत इथून यशवंतराव चव्हाण साहेब जात होते त्यावेळेला 200 वर्षापूर्वी झालेल्या लढाईचं आणि त्या ठिकाणी बलिदान गेलेल्या या मराठी माणसाची आठवण येऊन साहेबांना रडू आवरलं नव्हतं। असे संवेदनशील राज्यकर्ते असावेत जेणेकरून या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीनं सुटतील हीच अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। धन्यवाद।